नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर इथे बघा मोर्चा चाललेला आहे आणि खरंच ना या देशात आहे ना म्हणजे आपली बहीण सुरक्षित नाही आहे, मुलगी सुरक्षित नाही आहे, आई वहिनी म्हणजे कोणतंच नातं कोणाला कळू नाही राहिलं, एवढं बेकार परिस्थिती झालेली आहे। तर अक्षरशः आहे ना हे मोर्चा बघून आहे ना माझ्या अंगाला अक्षरशः असे म्हणजे शहारे आले होते, काटा आला होता अंगाला। आणि मग तिकडून त्या साईडने होता तो मोर्चा चालू, आम्ही या साईडने चाललेलो होतो। मग पुढं चालून मी पण सामील झाली आणि चांगलं जर कोणी करत असेल ना तर त्याचे सामील व्हायला पाहिजेतच आणि त्यांना सपोर्टच करायला पाहिजे चांगल्या कामासाठी। तर इथे बघा चाललेलं आहे आणि पुढं बघा मी पण सामील झालेली होती। तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही पण सपोर्ट करा असं चांगलं काम असलं तर। माझं काही चूक झालं असेल तर माफ करा बहीण भावांनो, मला काही एवढं बोलता नाही येत, पण तरी पण माझ्या मनात जे वाटलं ते मी बोलली। आणि हे ना आता आहे ना खरंच आपल्याला खरंच म्हणजे शिवाजी महाराजांचे विचार आणि जसे शिवाजी महाराज स्त्रियांचा मान सन्मान करत होते ना तसं आपल्याला गरज आहे खरं तर आता। आणि बाबासाहेबांच्या आपल्या कायदा जो आहे ना तो एकदम असा कडक व्हायला पाहिजे, सरकारने कडक करायला पाहिजे। आणि त्यांना जेव्हा ते झालं ना त्यांना सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे। तर चला बघा पूर्ण व्हिडिओ, पण मला काही म्हणजे माझं काही चुकलं असेल तर माफ करा, आत्ताच मनापासून माफी मागते, काही चुकलं असेल तर सॉरी। तर बघा मी झालेली आहे मोर्चात सामील, म्हणजे मला कोणी म्हणलं नाही पण असं खरंच मनापासून वाटलं की नाही आपण पण याच्यात सामील व्हायला पाहिजे। थोडंसं लेट का होईना म्हणजे जायचं होतं तिकडं, तर थोडं लेट का होईना जायला पण सामील झालं पाहिजे। तर मी 10-15 मिनटं लेट झाली आणि त्या मोर्चात सामील झाली आणि मला मनापासून वाटलं होतं पण खरंच नाही व्हायला पाहिजे आणि त्या नराधमाला आहे ना शिक्षाही झालीच पाहिजे। ते काय नुसतं जेलात नाही टाकतात आणि सोडून आणतात, त्याला डायरेक्ट फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं काम करणाऱ्याला। आणि अशा कामाला आहे ना तुम्ही पण सपोर्ट करायलाच पाहिजे। तर चला बघा पूर्ण व्हिडिओ आणि तुम्ही पण सपोर्ट करा, त्या नराधमाला शिक्षाही झालीच पाहिजे, डायरेक्ट फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आणि ते काय बोलत होते ना ते मला कळत नव्हतं, त्याच्यामुळं मी म्हणजे अशी एकदम हे नव्हती करत, पण असं जे मला समजलं ते बोलत होती।